बघितला पाणी वरतून खाली कसं आणलंय, या मार्गातून असं आणलेलं आहे बघा. आता हा जिना आहे, ह्या जिन्याच्या मागून त्यांनी एक नळी तयार केली, म्हणजे नाला तयार केला असा छोटासा प्रवाह येण्यासाठी. आणि हा इथं बघा, इथून असा इथपर्यंत आला. इथं त्यांनी दगडात देखील हे केलेलं आहे, म्हणजे हे दिसायला नको. आणि इथे जो नागाचा फणा होता, या फण्यातून पाणी ते बाहेर यायचं. म्हणजे पावसाळ्यात जर आपण इथं आलो तर या फण्यातून पूर्ण पाणी बाहेर येतं. हा पाऊस पडलेला आला असेल त्यावेळेस. नाही म्हणजे ते दृश्य अतिशय सुंदर वाटतं आपल्याला. म्हणजे जे पावसाचं पाणी खाली झिरपतं त्याचा बाहेर जाण्यासाठी वापर कसा करायचा, तर ते असं बाहेरून नाला देखील करू शकले असतील. तर त्यांनी काय केलं, इथं एक नाग तयार केला आणि त्या नागाच्या पाण्यातून ते बाहेर काढलं. म्हणजे त्यांची कल्पकता बघा, त्यांची बुद्धिमत्ता बघा. आपण देखील असा कधी विचार केला नसेल, स्वप्नात आपण असा विचार नाही करणार. तर आपण या ठिकाणी जर बघितलं, आता या ठिकाणी यक्ष दिसतोय आपल्याला. यक्ष म्हणजे काय, कोणाला माहिती यक्ष म्हणजे काय? नाही का? यक्ष आपण ऐकलेलं आहे, झाडावर एक यक्ष राहतो, भूत राहतो. या गोष्टी आपण ऐकलेल्या आहे, लहानपणी ऐकलेल्या असतील ना. या आताच्या गोष्टी आहे. पुरातन काळामध्ये यक्ष म्हणजे याला यक्ष म्हणतात. यक्ष पाली भाषेत यक्ष म्हणतात आणि मग संस्कृतमध्ये त्याला यक्ष म्हटलं गेलं. याला रक्षस देखील म्हणतात. रक्षस हा शब्द पाली आहे. रक्षस कशाला म्हणतात, जे तांदळाच्या वरती जे सालपट असतं त्याला म्हणतात. शेंगदाण्याच्या वरती जे सालपट असतं त्याला म्हणतात. म्हणजे ज्या वनस्पतींना वर संरक्षण केलेलं असतं त्या सालपटाने त्याला रक्षस म्हणतात. रक्षस म्हणजे रक्षण करणारा. हा, तर आता हे रक्षण करणारे, आता यांच्या हातामध्ये तुम्हाला एक ढाल दिसते बघा. ही चौकोनी ढाल दिलेली इथे. आपण आतापर्यंत ज्या लढाईमध्ये ढाल बघितल्या त्या गोलाकार बघितल्या, पण ही एकमेव अशी लेणी असेल आणि हा यक्ष असेल, रक्षस असेल, याच्या हातामध्ये तुम्हाला चौकोनी ढाल दिसते आणि एकदम डिझाईन केलेली आहे यावर. आणि त्यांचे जे अलंकार आहे त्यांच्यावर देखील डिझाईन दिसते आपल्याला. या कानातले अलंकार बघा दोन्ही बाजूचे. त्यांचे चेहऱ्याचा तो ठेवा आहे, म्हणजे ठेवण ती किती गोलाकार आहे बघा, एकदम सुंदर अशी. त्यांच्या केसांची जी रचना आहे, केस किती छानपैकी त्यांनी तयार केलेली आहे. त्यांची जी वेशभूषा आहे अतिशय सुंदर तयार केलेली आहे. आणि हे सर्व त्यांनी दगडात कोरलेलं आहे. आता तुम्हाला जर इथं छेनी जरी मारायची असेल, थोडी जरी छेनीचा गाव पडला तर हा भाग ढसळू शकतो, ही आपल्याला भीती असते. पण त्यांनी अतिशय बारीक बारीक शिल्पकला एकदम बारीक छेनीच्या सहाय्याने कोरलेली आहे. म्हणजे ते जे शिल्पकार होते त्यांच्यामध्ये किती एकाग्रता असेल, ते किती प्रकारची म्हणजे जास्तीत जास्त वेळ विपश्यना करत असेल, धम्माचा अभ्यास करत असेल, त्यामुळे अशी शिल्पकला साकारण्यात आली. नाहीतर असे कोणतेही कारागीर असते, शिल्पकार असते, तर त्यांचे कोणी शक्यच झालं नसतं. तर तुम्हाला इथं जो दिसतो हा भाग, हा इथं चौकट आहे, म्हणजे हा प्रवेशद्वार आहे वरच्या लेणीमध्ये जाण्याचा. आता याच्यावर देखील तुम्हाला इथं त्रिरत्न दिसतंय बघा. हा, ही त्रिशूल हिंदू धर्मामध्ये म्हटलं जातं. हे खरं त्रिरत्न आहे. त्रिरत्न म्हणजे 3 रत्नांचं प्रतीक, बुद्ध धम्म संघ, हे त्रिरत्न दिलेले आहे. इथं पण तुम्हाला त्रिरत्न दिसतं, म्हणजे पूर्ण डिझाईन. या बाजूला एक हत्ती दिसतोय बघा, हातात धनुष्यबाण सारखं वाटतंय का? कुठे खाली लंब एकदम? नाही खालपर्यंत नाही. इकडे एक हत्ती आहे, या बाजूला एक हत्ती दिसतोय बघा. दोन्ही बाजूला 2 हत्ती आहे. त्यानंतर इकडे हा हत्ती, मोठा हत्ती दिसतोय बघा. आणि या हत्तीवर त्यांनी एक कापड टाकलेलं आहे आणि ते डिझाईन मध्ये बघा किती छानपैकी डिझाईन केली. जी म्हणतो आपण ती. तुम्ही जे मोठमोठे राजे असेल पिक्चर मध्ये दाखवतात, त्यांचे जे हत्ती असतात त्याच्यावर किती छान प्रकारे हे असतं. इथं आहे ना सर, जे राहिलं इथे जे 2 हत्ती आपल्याला दिसतात ना, तर इथे मध्ये भागी जे आहे ना, हे महामाया जी आहे त्यांचं शिल्प होतं. हे जसं काळाच्या ओघामध्ये पडलं, झीज झाली, आता ते आपल्याला म्युझियम मध्ये मुंबईला ठेवलेलं आहे. आणि तिथे तुम्हाला गजलक्ष्मी म्हणून उल्लेख आहे. तर आपले पुरातत्वीय जे काही अभ्यासक आहेत त्यांनी तिथे सांगितलेलं आहे हे महामायेचं शिल्प आहे आणि हे पितळ खोरा बुद्ध लेणीतलं आहे. आता हेच शिल्प जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर तुम्हाला दुसऱ्या लेणींवर महामायेचं शिल्प तुम्हाला बघायला मिळतं. जसं की तुम्ही भीमाशंकरला गेले तर तिथल्या ज्या लेणी आहेत भूतलेणी, तर भूतलेणीला तुम्हाला हे सेम शिल्प तिथं बघायला मिळतं. म्हणजे आज जेव्हा तुम्ही लेणीवर याल तर एखाद्या लेणीवर जसे असे संदर्भ मिळाले तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या लेणीचा अभ्यास करायला दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल. याने काय होईल, लेणींचा अभ्यास पण होईल, लेणींवर रहदारी पण वाढेल आणि जे अतिक्रमण होत आहेत लेणीवर ते अतिक्रमण होणार नाही. त्यासाठी
पुन्हा एकदा आपल्याला लेणीवर जावं लागेल आणि अभ्यास करावा लागेल. आणि हत्तीच्यावर जे दाखवलं त्याचा अर्थ काय? हे हत्ती जे आहेत ना, हत्ती नाही, ते जे आहेत ना हे विद्याधर आहेत. ते विद्याधर आहेत की ते असं दाखवले ते उडत येत आहेत हवेतून आणि ते पुष्पवृष्टी करतात माता महामायेवर. हे तुम्हाला ज्या नाशिकच्या लेणी आहेत ते तिथं पण तुम्हाला विद्याधर दिसतात. विद्याधर म्हणजे ते विद्येमध्ये खूप वरच्या स्थानाला होते म्हणून त्यांना वरती दाखवलेलं आहे. ते काही उडत नव्हते, पण शिल्पकाराला दाखवायचं होतं की यांची विद्येमध्ये हे उच्च स्थानाला आहे म्हणून त्यांनी काय दाखवलं, वरती दाखवले अशा प्रकारे. आणि या ठिकाणी तुम्हाला जे हत्ती दिसतात, आता कोणत्याही लेणीत जर गेली तर सम्राट अशोकांनी लेणी का तयार केल्या, काय मुख्य कारण काय एखादं सांगा कारण. तुमचं लक्ष असेल तर सुरुवातीलाच सांगितलेलं आहे तुम्हाला. सर्वात महत्वाचं कारण काय ते सांगा. सर्वात महत्वाचं मुख्य कारण भिक्खूंना राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून लेणीची निर्मिती झाली, हे सर्वात महत्वाचं कारण. आणि एक त्यांना राहण्याची व्यवस्था करण्याबरोबर ही लेणी राजवाड्यापेक्षा सुंदर कशी दिसेल आणि त्याच्यात बुद्ध धर्माचा सार कसा येईल हा प्रयत्न जास्तीत जास्त झालेला आहे. तुम्ही प्रत्येक लेणीत जर गेले तर तुम्हाला नुसतं राहण्याची खोल्या नाही दिसणार, तुम्हाला तिथं बुद्ध धर्मातील जे प्रतीक आहे, त्रिरत्न दिसेल, धम्मचक्र दिसेल, पिंपळ वृक्ष दिसेल, पिंपळ पान दिसेल, तसेच जे सिंहाचं प्रतीक, धम्माचं प्रतीक, संघाचं प्रतीक हे तुम्हाला तिथं बघायला भेटतं. कारण हे का तयार केलं, कारण जे उपासक वर्ग येतील त्यांना देखील या लेणीचं महत्त्व कळायला पाहिजे का हानुसार राहण्याचं म्हणजे निवास नाही आहे, इथं सर्व संपूर्ण बुद्ध धर्माचा सार आहे. आता हे हत्ती कोरण्यामागचं कारण काय असेल, इथं जवळजवळ 8 ते 9 हत्ती कोरलेले होते आणि ते एकदम विशाल हत्ती कोरलेले होते. हे बघा आता त्याची झीज झालेली आहे, पण त्या काळामध्ये ही लेणी कशी असेल ही आपण कल्पना जरी केली तर आपण नुसतं बघतच राहू, इतकी सुंदर अशी लेणी असेल. राजवाड्यापेक्षा सुंदर. म्हणजे भिक्खूंचं जे स्थान होतं ते राजाच्या वरचं लेवलचं होतं. म्हणजे ज्यावेळेस राजा एखाद्या भिक्खूकडे येत असेल तर तो खाली पहिला टोप काढायचा आणि मग पहिलं दर्शन घ्यायचा. म्हणजे भिक्खूंना स्थान त्यावेळेस सर्वात वरचं स्थान होतं. कारण ते काय करायचे, लोक कल्याणकारी विचार करायचे, लोकांना सन्मान मार्गावर आणण्याचा प्रयत्न करायचे. आता मागे
आपल्याला एखादं घर बांधायचं आहे, तर आपण सर्वात पहिलं काम कोणतं असतं, एखादा आर्किटेक्ट बोलवणं. मग आपण त्याला सांगतो मला बेडरूम कुठं पाहिजे, किचन कुठं पाहिजे, हॉल कुठं पाहिजे, माझं देवघर कुठं पाहिजे. त्याप्रमाणे त्या काळामध्ये देखील जे भिक्खू असायचे ते भिक्खू संघ, बुद्धाने काय सांगितलं होतं, तुम्ही ध्यान साधनेपेक्षा जास्त जे महत्त्व आहे ते ज्ञान व्यासंगाला द्या. म्हणजे तुम्ही ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करा. कारण तुम्ही एक भिक्खू आहात, तुम्ही समस्त समाजाला एक विचारधारा देता, एक आदर्श आहात, त्यांना तुम्ही सन्मार्गावर नेत आहात. तर तुमच्याकडे पण काहीतरी ज्ञान असलं पाहिजे. समजा तुमच्याकडे एखादा उपासक आला, तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, त्याचं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. त्यासाठी काय तुम्हाला नुसतं ध्यान साधना करून उपयोग नाही, का तुम्हाला तुमचा ज्ञान व्यासंग वाढवला पाहिजे. तर मग बुद्धांनी अनेक भिक्खूंना विद्यापीठामध्ये शिकवायला पाठवलं. जसं नालंदा असेल, विक्रमशिला असेल, तक्षशिला ही बुद्धांच्या अगोदरपासूनची होती. बुद्धांचा जन्म झालेला नव्हता, त्याच्या अगोदरची तक्षशिला आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 7व्या शतकातली तक्षशिला. तर या विद्यापीठामध्ये मग आपल्याला अभियांत्रिकीचं शिक्षण दिलं जायचं. म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी म्हणजे वैद्यकीय, तसेच भाषा, तर्कशास्त्र, व्याकरण, हे सर्व प्रकारचं शिक्षण त्या विद्यापीठामध्ये दिलं जायचं. आणि त्या विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी त्यांची एक तोंडी परीक्षा पण घेतली जायची. म्हणजे त्या गेटवर ते एक विद्वान म्हणजे ते जे गार्ड असायचे ते देखील खूप हुशार असायचे. ते यांना प्रश्न विचारायचे प्रवेशापूर्वी. त्या प्रश्नोत्तरामध्ये ते जर पास झाले तर त्यांचा प्रवेश निश्चित होता. मग तिथं गेल्यानंतर त्यांचं ते सर्व प्रकारचं ज्ञान ते आत्मसात करायचे. मग ते आत्मसात केल्यानंतर ते भिक्खू काय करायचे, ते भिक्खू ज्यावेळेस यायचे त्यावेळेस मग अशा भिक्खूंना या ठिकाणी प्राधान्य दिलं जायचं. म्हणजे ज्या ठिकाणी लेणीची निर्मिती व्हायची त्या ठिकाणी अशा भिक्खूंना प्राधान्य द्यायचं. कारण त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं असायचं, त्यांना धम्माचा अभ्यास असायचा. यामुळे हा त्यांचा जो मिलाप होता, तो त्यांचा जो ज्ञानाचा उपयोग मग हा लेणी निर्मितीसाठी करण्यात आला. मग ज्यावेळेस जसं आपण एखादं आपलं घर बांधतो त्यावेळेस आपण आपल्या घर बांधताना आपण काय करतो, एखादी खुर्ची टाकून बाहेर बसतो. तो गवंडी बरोबर वीट लावतोय की नाही, सिमेंट बरोबर टाकतोय की नाही, हे आपण लक्ष देतो, कारण ते आपलं स्वतःचं घर असतं. त्याप्रमाणे ज्यावेळेस लेणी तयार व्हायच्या त्यावेळेस इथं भिक्खू संघ असायचा. जे विद्वान भिक्खू असायचे अशा विद्यापीठातून शिकून आलेले, ते तिथं बसून असायचे आणि कुठं काय करायचं हे ते सांगायचे. त्याच्या अगोदर लेणी तयार करायच्या अगोदर ते एक नकाशा तयार केलेला असायचा की आपल्याला चैत्यगृह कुठं तयार करायचं आहे, चैत्यगृह किती बाय कितीचं असावं, चैत्यगृहाला किती पिलर असावे, हे सर्व ते अगोदर तयार केलेलं असायचं. आणि मग ते जे शिल्पकार असायचे त्यांना तो नकाशा दिला जायचा आणि त्याप्रमाणे ते काम चालायचं. आता एखादी लेणी जर तयार करायची तर तिथं फक्त भिक्खू निवासगृह तयार करायचं होते का, नव्हते करत. कारण त्यांना माहीत होते या ठिकाणी भिक्खूंना राहण्याची व्यवस्था झाली, पण त्यांना जर सकाळी बुद्धवंदना घ्यायची असेल, मेडिटेशन करायचं असेल, त्रिपिटक पठण करायचं असेल तर यांना असा वेगळा हॉल कोणता आहे. तर मग त्यासाठी त्यांनी काय केलं, चैत्यगृहाची निर्मिती केली. मग तुम्ही ज्या लेणीत जाल त्या ठिकाणी तुम्हाला भिक्खू निवासगृह दिसतील, चैत्यगृह दिसतील. तसेच अजून त्यांनी एक व्यवस्था केली, ती म्हणजे काय, संगाराम. म्हणजे संघाला आराम करण्यासाठी जे मोठा हॉल असतो संगाराम, त्याला आपण सभागृह देखील म्हणतो. असे मोठमोठे 40 बाय 42चे सभागृह आपल्याला नाशिकच्या लेणीमध्ये बघायला भेटतात, त्रिरश्मी लेणी. म्हणजे हे सभागृह कोणासाठी असायचे, हे आपल्यासारख्या सामान्य उपासकांसाठी असायचे. म्हणजे जे पावसाळ्याचा काळ असायचा 4 महिन्याचा, ह्या काळामध्ये शेतीचे कामं पूर्णपणे थांबलेले असायचे, पाऊस खूप चालू असायचा. मग अशा वेळी त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी हे जो उपासक वर्ग असायचा तो काय करायचा, लेणीवर जायचा. आणि लेणीवर गेल्यानंतर काय करायचं, ही जी धम्मदेसना असेल, ही बुद्धांचे जे विचार असेल ते त्या 4 महिने त्या सभागृहात ते जो भिक्खू संघ असायचा तो लोकांना देसना द्यायचा. म्हणजे अशा प्रकारचे कामं ह्या 4 महिन्यात चालायचे. आणि ह्या लेणीमध्ये सतत 12 महिने भिक्खू संघाचा वावर असायचा. आणि प्रत्येक लेणीमध्ये जर तुम्ही गेले, तुम्ही जर तिथं ध्यान साधना केली, ज्यांना ध्यान साधना म्हणजे ज्यांनी मेडिटेशन केलेलं आहे, इगतपुरीला असेल कुठे असेल कोर्स केलेले असेल, त्यांनी जर अशा ठिकाणी ध्यान साधना केली तर त्यांना त्या वाईब्स अजूनही जाणवतात. काहींना ध्यान साधनेवर विश्वास नाही आहे, ज्यांना असेल त्यांनी तो अनुभव घ्यायला पाहिजे. प्रत्येकाने ध्यान साधना केली पाहिजे, कारण ध्यान साधना ही काही एक मनाचा व्यायाम आहे आपल्या. जसं आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी आपण जसा व्यायाम करतो शारीरिक, तसं आपलं मन शांत ठेवण्यासाठी किंवा विकारांपासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला ध्यान साधना करणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने 10 दिवस तरी एखादा कोर्स केला पाहिजे.
कुठे करा, इगतपुरी करा, जिथं जिथं शिबिर असेल तिथं करायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण कोर्स करत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही. जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत नाही तोपर्यंत आपण त्याचा निष्कर्ष नाही करू शकत. एखादा फळ आहे ॲपल, ते फक्त तुम्ही दुरून बघितलं तर त्याची चव तुम्हाला चाखता येणार आहे का? तुम्हाला फक्त ते दुरून सुंदर दिसेल, पण जेव्हा तुम्ही खाल ते गोड आहे का, खारट आहे का, आंबट आहे, हे तुम्ही जेव्हा स्वतः खाल तेव्हा तुम्हाला त्याची चव कळत. मी जर नुसतं मी सांगितलं ते गोड आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे का? नाही ठेवणार. आता दीपक भाऊ 11 ते 22 जातोय मी. 11 ते 22 जानेवारी, 11 ते 22 जानेवारी जातो. अरे वा. त्या काळामध्ये जे लोक विपश्यना करायचे ना त्यांना खूप सन्मान असायचा, म्हणजे त्यांना विपश्यी म्हटलं जायचं. आणि तुम्ही जर कुठे गेला तर बुद्धांचं शिल्प असतं, ध्यानमुद्रा, ही प्रत्येक लेणीत तुम्हाला बघायला भेटते. महायान पंथाच्या ज्या ज्या लेणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला ध्यानमुद्रा बघायला भेटेल. बरेच लोक त्याच्या विरोधात आहेत, ध्यान साधनेच्या विरोधात आहे, पण आपल्याला त्या वादात पडायचंच नाही. आपल्याला बाबासाहेबांनी बुद्धांचा धम्म दिला आहे. धम्म दिला आहे म्हणजे तो सर्व दिला आहे, त्याच्यात काय काय दिले ते आपल्याला आत्मसात करावं लागणार आहे. ज्या ज्या चांगल्या गोष्टी त्या आपल्याला दाखवावं लागणार आहे. आज जर बघितलं आपण, आपला बुद्धिस्ट समाज हा फक्त कशामुळे पुढे गेला आहे की बुद्ध धम्म स्वीकारल्यामुळे एवढा प्रगत झाला आहे, आरक्षणामुळे नाही झाला आहे. त्यामुळे आपल्याला बुद्ध धम्माचं महत्त्व काय आहे आपण आपल्याला सर्वांना माहितीच आहे. त्याच्यामुळं आपण प्रत्येक आपल्या लेणी कार्यशाळेत यायला पाहिजे. जरी कार्यशाळेत नाही आले तर आपले नातेवाईक मित्रमंडळ असेल ते लेणीवर घेऊन जायला पाहिजे, आपल्या जवळच्या. बाहेरचे देश पण त्याच्यामुळे प्रगत झाले, ज्यांनी बुद्ध स्वीकारला ते देश प्रगत झाले. आता हा एवढा सारा वारसा वैभव हा कोट्यवधी रुपयांचा आहे, त्या काळामध्ये तयार केलेला आहे. आता जर असं वैभव तयार करायचं असेल ते लेझर मशीन जरी आणले तरी असं तयार करता येणार नाही. आणि असा वारसा कोणत्या इतर धर्मियांकडे आहे का सांगा बरं मला. मग आपल्याला हा सर्व आयता भेटलेला आहे, हा आपल्या पूर्वजांनी तयार करून ठेवला आहे. आपल्याला काय फक्त जतन करायचं आहे. आपण काय करतो, जात नाही, लक्ष देत नाही. त्यामुळे काय होतं, एकविरासारखं लेणेद्रीसारखं परिस्थिती निर्माण होते. मग ज्यावेळेस परिस्थिती हाताबाहेरून जाते त्यावेळेस आपल्याला काहीच करता येत नाही, फक्त बघावं लागतं. ते बघायची पण इच्छा नसते, आपली सहन करण्याची पण क्षमता नसते. पण मग आता तिथं मग आपण जर वाद घालायला गेलो तर तिथं मग ते धार्मिक तेढ केल्याचे आपल्यावर आरोप लावले जातात, केस टाकले जातात. आणि ज्यांची सत्ता असते त्यांचंच चालतं. आता आपण कितीही भांडलो तरी आपलं काही चालणारच नाही, त्यासाठी आपली सत्ता असावी लागते. त्याच्यामुळे आपण तिथपर्यंत तर जाऊ शकत नाही, पण आपला छोटासा प्रयत्न काय असेल की आपण लेणीवर जाणं येणं वाढवलं पाहिजे, हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे आपण सर्वांनी जिथं जिथं लेणी असेल तिथं जायचं यायचं. आपण इतर ठिकाणी जर फिरायला म्हटलं तर कुठं लगेच तयार होतो, गोव्याला जर म्हटलं लगेच एका पायावर तयार होतो, 10 दिवस सुट्ट्या टाकतो. जर लेणी कार्यशाळा जर शनिवारी असेल तर आपण 10 वेळा विचार करतो, आज शनिवारी माझी सुट्टी नाही, मी कसं काय जाऊ, हा विचार पहिला येतो आपल्याला. हा विचार बाबासाहेबांनी केला असं तर आपण इथं आज उभे पण नसतो. त्याच्यामुळे एखाद्या महिन्यातून एखाद्या दिवसाचा त्याग तुम्ही देत जा, आम्हाला असं वाटतं. द्यायला पाहिजे की नाही? बिलकुल सर, द्यायला पाहिजे. कारण बरेच जणांचे प्रश्न असतात का रविवारी घ्यायला पाहिजे कार्यशाळा, पण आपण कधी शनिवारी घेतो कधी रविवारी घेतो. काही ना शनिवारी सुट्टी असतात, काही ना रविवारी असतात. आता मला स्वतःला शनिवारी सुट्टी असते आणि मी खाजगी कंपनीत नोकरीला आहे. मला प्रत्येक रविवारी प्रत्येक महिन्यात जर रविवारच्या सुट्ट्या काढायला लागलं तर मला काढून टाकतील. असं आपल्याला शेवटी उदरनिर्वाहाचं साधन महत्त्वाचं असतं. कारण मी जर नोकरी करेल तर मी कार्यशाळा घेऊ शकेल, तुम्ही थोडी मला बोलायला नाही. पहिलं बाबासाहेबांनी काय सांगितलं, आपलं कुटुंब बघा, आपला उदरनिर्वाह बघा, मग चळवळ बघा. त्यासाठी आपण स्वतः आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. बोला, तुम्हाला काय बोलायचं? तुम्ही जे बोलले ते काही ना काही त्याला टेन्शन असतं. जर आपल्याला हे टेन्शन दूर करायचं असेल तर आपण अशा एखाद्या कार्यशाळेत सहभागी व्हायला पाहिजे, जेणेकरून आपण एक दिवस चिंतामुक्त दिवस आपण जगू. कारण चिंतामुक्त दिवस जगणं खूप गरजेचं आहे. तो काळ होता बुद्धांचा, त्या काळामध्ये माणसं एकदम न्यूट्रल राहायचे. पण आता आपण बघतो समाजात न्यूजपेपरमध्ये ज्या घटना घडतात, छोट्या छोट्या गोष्टीहून आत्महत्या करतात. म्हणजे एवढं नैराश्य आलंय. हे नैराश्य कशामुळे आलंय, त्यासाठी आपल्याला आपण जर सर्वात त्यावर जर उपाय शोधायचा असेल तर आपल्याला फक्त बुद्धांचे विचार त्यामधून तारू शकतात. त्यामुळे आपण जर या दिवशी जर आपण कार्यशाळेत जर आलो ना, आपण चिंतामुक्त असतो. घरी काय चाललंय, ऑफिसमध्ये काय चाललंय, या गोष्टी आपल्याला आठवतच नाही. आपण संपूर्ण या लेणी कार्यशाळेत धम्ममय वातावरणात एकदम विलीन होऊन जातो. त्याच्यामुळे प्रत्येकाने आलं ना तर आपलं पैशाचं नुकसान नाही होत, पण आपल्या शारीरिक मनशांती भेटते, मानसिक मनशांती भेटते, खूप सारं ऑक्सिजन भेटतो आपल्याला, प्युअर ऑक्सिजन भेटतो. शहराच्या ज्या प्रदूषित हवेपासून आपण दूर येतो, त्याचं आपल्या शरीराला पण आणि मनाला पण एक चांगल्या प्रकारची ऊर्जा भेटते. आपण प्रत्येकाने महिन्यातून 15 दिवसातून हप्त्यातून अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि
हा जो ऑक्सिजनचा जो साठा आहे, जी ऊर्जा आहे त्या लेणीमधून आपल्याला भेटते ती आपण ग्रहण केली पाहिजे. तर एवढं बोलून मी थांबतो.